हॅलो. काल आपण पाहिलं मैत्रिणींनो, सनीच्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे आणि ते पूजाला तो आवाज देऊन सांगतोय. पूजा किचनमधून बाहेर येत, माझा हात तिखट मसाल्याचा आहे, तुम्ही पाणी मारून घ्या. पूजा काळजीने बघत बोलते. सनी थोडे डोळे उघडून चेहऱ्यावर पाणी मारतो. डोळे लाल झालेले असतात. आता कमी वाटतंय. पूजा. सनी नाही म्हणून मान हलवतो. इकडे या, मी डोळ्यात फुंकर मारते. पूजा. सनी जवळ येतो. पूजाची उंची कमी असते, त्यात हात तिखट असतो म्हणून चेहरा हातात घेता येत नसतो. जरा खाली वाका, मी कशी फुंकर मारू, एकतर माझ्या हाताला तिखट आहे. पूजा चिडतच. सनी पटकन तिच्या कमरेला धरून जवळ आणतो आणि थोडं खाली वाकतो. आता कर म्हणून थोडं उघडे ठेवतो डोळे. पूजा शॉकमध्ये असते. असं अचानक जवळ घेतलं, त्यात उघड्या कमरेवर हात. लवकर कर, अगं आग होते. सनी. हो म्हणून एकदम हळू फुंकर मारत असते. घाबरून तिच्या तोंडातून हवा पण निघत नाही. आता सनी पूर्ण डोळे उघडतो. चेहऱ्यावर पाणी असतं. अजूनही हात तिच्या कमरेवर असतात. ते आता बरं आहे? पूजा हळू आवाजात विचारते. हां. सनी डोळे उघडझाप करतो. मग मला सोडा. खाली. हाताकडे इशारा करत पूजा हळूहळू बोलते. सनी लगेच सोडतो. दोघे थोडे ऑकवर्ड होतात. पूजा तिचा हात धुवून घेते. मला चेहरा पुसायला काय आहे? सनी इकडे तिकडे बघत. थांबा, मी कोणाला तरी टॉवेल मागते. पूजा हाक मारायला जवळपास कोणी आहे का ते बघते. इथे. नको मागू कोणाला, दुसरं कोणाचं तर आणून द्यायचे. सनी. मी नवीन द्यायला लावते. पूजा. नवीन? फक्त चेहरा पुसायला? सनी. मग काय आता घरी जाऊन तुमचा टॉवेल आणू का? पूजा. सनी इकडे तिकडे बघतो. जरा विचार केल्यासारखं करतो. तुझी साडी आहे ना? सनी. काय? पूजा. ते तुझा पदर आहे ना, ते दे, मी चेहरा पुसून घेईल. सनी तिच्या कमरेला खोचलेल्या पदराकडे बघत. बरं थांबा. पूजा कमरेला खोचून लावलेला पदर काढणार तेवढ्यात. थांब, तुझा हात तिखट आहे. तिखट आहे ना? तू हात लावला की माझ्या चेहऱ्याची आग होईल. सनी. मग पूजा. सनी हळू जवळ जातो. तिच्या डोळ्यात बघत खोचलेला पदर हळूच काढतो. पूजा. आता सनी जरा खाली वाकून चेहरा पुसत असतो. त्याचं लक्ष तिच्या कमरेवर जातं. एक छोटा तीळ असतो इकडे. पूजा शॉकमध्ये हँड्स अप पोझिशनमध्ये असतं. चेहरा पुसून होतो आणि सरळ उभा राहतो. तिला असं बघून हसू येतं, पण तसं न दाखवता तसंच हळूहळू तिच्या मागे जातो. एका हाताने तिचा सोडलेला हातात पदर घेऊन पुढे हळू घेतो आणि दुसरा हात तिच्या उघड्या कमरेवरून फिरवतो. जसा आधी खोचलेला तसं तो खोचतो. मागून सनी खूप जवळ असल्यामुळे त्या दोघांचा एकमेकांना स्पर्श होत असतो. त्याने जवळजवळ मागून तिला दोन्ही हाताने विळखा घातलेला असतो. त्याचे ओठ तिच्या कानाजवळ असतात. काय असं हळू बोलते. काय करताय? पूजा. फक्त त्याला ऐकू जाईल जिथे होतं तिथे ठेवलं. मला वस्तू जागच्या जागी ठेवायची सवय आहे. सनी हळू मादक आवाजात तिच्या कानात बोलतो. दोघे शांत असतात. तेवढ्यात पूजाचा फोन वाजतो. दोघे पटकन बाजूला होतात. सनी मोबाईल खिशातून काढून तिच्यासमोर धरतो. चुटकी नावाने नंबर सेव्ह असतो. मोबाईल हातात घेत असते. तेवढ्यात सनी हाताला तिखट आहे का, तुझ्या चेहऱ्याला पण आग होईल. थांब, मी फोन धरतो म्हणून फोन उचलून स्पीकरवर टाकतो. तिकडून. अब्बे पूजा, आता तर तुमचं देवदेव संपले का? हनीमूनला जायचा विचार आहे की नाही? सोनाली. अब्बे. समोर सनी आहे हे लक्षात आल्यावर. अगं चुटकी, फोन स्पीकरवर आहे. प्लास्टिक स्माईल देत पूजा तिकडून. सोनाली आणि ऐश्वर्याचा हसायचा आवाज येत असतो. सनी. अगं काय नाही, आठवण आली म्हणून केला. बरं, कधी जाणार सांग की? सोनाली. सनीकडे बघून. तू म्हणेल तेव्हा जाऊ. पूजा. बरं ऐक की सोनाली, माझं ऐक तू. नंतर बोलते मी तुला, आता कामात आहे. पूजा. सोनाली फोन ठेवून देते. त्या काय येणार हनीमूनला? सनी. आमचं ठरलं होतं, ग्रुपमध्ये ज्याचं पहिलं लग्न होईल त्यांच्यासोबत बाकी सगळे येतील. पूजा. आपल्या हनीमूनला? मी नाही घेऊन जाणार त्यांना. सनी पटकन बोलून जातो. पूजा. मी कुठे येते तुमच्यासोबत, बोलून निघून जाते. सनी विचार करतच तिच्या मागे जातो आणि दिवाणखान्यात जाऊन बसतो. सगळे रात्री जेवण करायला बसतात. पूजा आणि सनी शेजारी बसतात. जेवायला नॉनव्हेज असतं.
सनी पूजाकडे बघतो, नंतर तिच्या ताटाकडे. तू एवढं हळू का जेवतेस? सनी, मला तिखट रस्सा दिलाय. मी नको बोलले तरी ते म्हणतात तिखट खायची सवय कधी होणार? पूजा बारीक तोंड करून बोलते. थांब, मी सांगतो. म्हणून सनी स्वतःसाठी मिठाचा रस्सा मागवतो. सगळे हसतात, पण तो काहीच बोलत नाही. भाऊ, तू तिखट खात नाही? वीरेन, मी खातो पण तुझी वहिनी खात नाही. तिला रागवतील म्हणून ती शांत बसलीये. सनी हळूच वीरेनला बोलतो. सनी हळूच पूजाला, हे घे, खा आता. सनी तिला देत थँक्यू. पूजा हसत पटकन घेते आणि तिची तिखट वाटी त्यांच्या ताटात ठेवते. मी उष्ट नाही केलं, तुम्ही खा. सनीला बोलते. सनी हसतो. काही न बोलता जेवायला लागतो. सगळे जेवण झालं की जायला निघतात. पूजा आणि सनी मामासोबत आल्यामुळे गाडीत जागा नसते. ते बघून सनी, आम्ही चालत येतो. घर जवळच तर आहे. मी पण थांबतो तुमच्यासोबत. वीरेन, बरं चालेल, लवकर या, आम्ही जातो. विकास. आता तिघे चालत येत असतात. पुढे गेल्यावर सनी रोमॅन्टिक होऊन पूजाचा हात हातात घेतो आणि चालायला लागतो. तसं पूजा पटकन त्याला चिमटा काढते. आई गं, सनी हात झटकत बोलतो. पूजा सनीजवळ जाऊन हळूच, परत धराल का हो माझा हात? सनी शांत बसतो. मनातच, ही किती आगाऊ आहे. आता तिघे शांत चालत असतात. अर्ध्या रस्त्यावर आल्यावर एक मांजर आडवं जातं. तुम्हाला माहिती आहे का, असं मांजर आडवं गेलं की 5 पाऊल मागे जातात. पूजा सिरियस होत सनीकडे बघून बोलते आणि वीरेनकडे बघून डोळे मिचकावते. तसं वीरेन समजून जातो आणि हो भाऊ, वहिनी बरोबर बोलते. ही अंधश्रद्धा आहे. मी असलं मानत नाही. सनी, बरं म्हणून सनी पुढे चालतो आणि मागे वीरेन आणि पूजा चालायला लागतात. थोडं पुढे जातात. तेवढ्यात शेजारच्या झाडातून पानांचा सळसळ आवाज येतो. सनी तिथेच थांबतो, कारण सगळीकडे अंधार असतो. मनातून घाबरतो. तेवढ्याच समोरून काहीतरी उडी मारत सनी पळतच मागे जाऊन पूजाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि हात धरतो. पूजाला काय झालं कळतच नाही. 2 मिनिटांनी सनीच्या पाठी बघते आणि हसायला लागते. इकडे वीरेन मोठ्याने हसायला लागतो. सनी तसाच पूजाचा हात धरून सनी वळतो तर तिथे एक काळी मांजर असते आणि त्या अंधारात तिचे डोळे चमकत सनी शांत असतो. तर इकडे पूजा आणि वीरेन मोठ्याने हसत असतात. सनी, बास आता, झालं ना. दोघांकडे रागाने बघत दोघे शांत होऊन ओठ दाबून हसत असतात. तसेच घरी पोहोचतात. का रे एवढं उशीर का झाला? विकास वीरेनला विचारतो. तसं वीरेन सनीकडे बघतो. पूजा खाली बघून ओठ दाबून हसत असते. सनी वीरेनवर नजर रोखतो. तसं ते हळूहळू आलो ना आम्ही. वीरेन, बरं जा झोपा, लवकर उठायचं आहे. विकास. पूजा आणि सनी रूममध्ये जातात. पूजा सनीकडे बघून हसू येत असतं. आता ही मोठ्याने हसत असते. हे बघून सनी, एवढं काय हसण्यासारखं? सनी, तुम्ही मांजराला घाबरलात? पूजा. सनी पूजाच्या तोंडावर हात ठेवतो आणि तसंच तिला भिंतीला टेकवतो. आता बास कर हसणं. सनी, पूजा दोघे जवळ एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. सनी तिच्या डोळ्यात हरवतो. हळूहळू हात ओठांवर येत तसं पूजा चावते. आई गं, यार तू वेडी आहेस का? सनी हात बघत, मग कशाला तोंडावर हात ठेवायचा? पूजा म्हणतच बेडवर झोपायला जाते. सनी बेडवर झोपायला येतो. तसं तुम्ही इथे झोपणार? पूजा. हो. सनी तिच्यासोबत ब्लँकेट शेअर करत, असं कसं? तुम्ही माझ्या शेजारी झोपू शकता. पूजा. काल झोपलो तसं, एका बेडवर एका ब्लँकेटमध्ये, म्हणून सनी आडवा होतो. तुम्ही दुसरीकडे जाऊन झोपा, झोपेत माझे पाय लागतील. पूजा. काल हातपाय माझ्या अंगावर टाकून झोपली होतीस, आज काय नवीन करणार आहेस? सनी. सनी डोक्यावर ब्लँकेट घेत. काय? मी असं कसं? मी काही हात नाही टाकत, पाय चुकून पडला असेल. पूजा तर्क लावत बोलते. नेक्स्ट टाईम फोटो काढतो, झोप आता. सनी विचार करतच झोपतो. सकाळ होते आणि आळस देत, ही कसली पद्धत उठवायची? एक हाक मारायची, उठले असते. पूजा. 10 वेळा हाका मारल्या तरी उठायला तयार नाहीस, मग काय करणार? सनी वैतागत. जाऊ दे, सकाळी काय वाद घालायचा म्हणून आवरून. पूजा आंघोळीला जाते. सगळेच उठलेले असतात.
इकडे रूममध्ये पूजा ओले केस पुसत असते आणि सनी आंघोळ करून आलेला असतो. हेअर ड्रायर कुठे? सनी इकडे नाही आहे आणि आपलं आणलं नाही. असेच टॉवेलने केस पुसा. पूजा सनी काहीच न बोलता केस पुसते. सगळे आवरून खाली आलेले असतात. थोड्या वेळात मंदिरात जायचं आहे. 8 वाजता पूजा चालू होईल. त्याआधी सगळं सामान पुढे पाठवून द्या. आजी: हो, मी पाठवायची तयारी करतो. तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घ्या. पूजेला उशीर होईल. वीरेनचे बाबा: सनी, पूजा, तुम्हाला पूजा होईपर्यंत काही खाता येणार नाही. उपवास करायचा आहे. मोठी आई: पूजाला? बरं. पूजा? सगळं आवरून 7:30 पर्यंत पोहोचतात. पूजाची आजोळ फॅमिली पण पोहोचलेली असते. आता दोन्ही घरचे मंदिरात असतात. पूजा सनीकडे बघून: हे माझे छोटे मामा. काल नव्हते म्हणून आता ओळख करून देते. पूजा सनीला हसतो. त्याला वाटतं त्यांना कन्नड येतं म्हणून काही बोलत नाही. काय जावई बापू, जास्त बोलत नाही वाटतं. मामा: तुम्हाला मराठी येतं? सनी: ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत. महाराष्ट्रातच राहतात. पूजा: ओ. सनी त्यांच्याशी बोलतो आणि तेवढ्यात पूजेला बोलवणं येतं. सगळे एकत्र जातात. पूजा आणि सनीला पुढे बोलावून पुजारी सांगतात मंदिराच्या विहिरीतून पाणी काढायचं आणि त्याच पाण्याने आंघोळ करायची. तसेच ओल्या कपड्याने पूजेसाठी पाणी भरून आणायचं. म्हणून त्या दोघांच्या हातात एक छोटी कळशी आणि मोठा हंडा देतात. पूजा सनीकडे बघून पुजारी काय बोलले ते सांगते. पूजा आणि सनीसोबत वीरेन जातो. सकाळ असल्यामुळे जास्त गर्दी नसते, पण बऱ्यापैकी लोक आलेले असतात. मंदिराजवळ एक कुंड असतं, त्यामध्ये विहीर असते. तिघे पायऱ्या उतरून खाली विहिरीजवळ जातात. तिथे पाणी काढायला रहाट असतं. पाणी कसं काढायचं माहिती आहे ना? वीरेन: हो, मला माहिती आहे. पूजा: बरं. म्हणून वीरेन मागे थांबतो. पूजा तिथे जाते. आधीच एक बादली दोरीला अडकवलेली होती. ती बादली विहिरीत सोडून पाणी काढते आणि सनीला खाली बसायला सांगून डोक्यावर पाणी ओतते. पाणी गार असतं. अजून एकदा काढते. आता सनी तिच्या डोक्यावर पाणी ओततो. पूजाची साडी पूर्ण ओली झालेली असते आणि अंगाला चिकटलेली असते. तसंच पुढे होऊन पाणी दोरीने ओढून काढत असते. भिजल्यामुळे पूजाचा हात घसरतो आणि अर्ध्यावर आलेली बादली परत विहिरीत पडत असते. तेवढ्यात सनी तिच्या पाठी जातो आणि दोरा पकडतो. आता तो दोरा ओढत असतो. दोघे एकदम चिकटून असतात. सनी लक्ष देऊन दोरी ओढत असतो तर पूजा त्याच्याकडे बघत असते. सगळं अचानक झालेलं असतं. ओल्या कपड्यात दोघे, त्यात सनी मागून एवढा जवळ बादलीवर आलाय. सनी हळूच तिच्याकडे बघून म्हणतो, पूजा, पुढे बघ, बादली वर आलीये. सनी हसत बोलतो. पूजा पुढे बघते आणि जीभ चावते. भाऊ, सगळं बघतायत तुमच्याकडे, वीरेन जवळ येत म्हणतो. तसं लगेच पूजा लाजून बाजूला होते. सनी इकडे तिकडे बघतो तर बायका हसत कुजबुजत असतात. पाणी भरून होते, तुम्हाला उचलेल का? हंडा खूप जड आहे हा. पूजा कळशी उचलत बोलते. हो भाऊ, हा रिकामा हंडा जवळपास 10 किलोचा आहे. भरल्यावर जास्त वजन होईल. वीरेन काळजीने. डोंट वरी. म्हणून सनी हंडा उचलतो आणि खांद्यावर घेतो. पूजा आणि सनी दोघे ओल्या कपड्याने हंडा आणि कळशी घेऊन वर जात असतात. पूजा हळूच मागून येत असते. सनी पुढे असतो. पूजा मनातच, वा, कसले भारी दिसतायत, एकदम बाहुबलीच. त्यात हा ओला शर्ट, बॉडी, उफ, शी, मी काहीच काय बोलते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं. काही मुली सनीकडे डोळे फाडून नजर रोखून बघतात. तसं मुली माना खाली घालतात. पूजा शेजारी नाही ते बघून सनी थांबतो आणि मागे वळून, मी घेऊ का ते? पूजाच्या कळशीकडे बघून, नको, मी येतोय, तुम्ही चला. पूजा दोघे मंदिरात येतात आणि पाणी ठेवतात. दोघांना नवीन कपडे देऊन बदलायला पाठवतात. दोघे मंदिराच्या वेगवेगळ्या रूममध्ये जातात. थोड्या वेळात कपडे बदलून येतात. सनी आणि पूजाची नजर एकमेकांवर पडते. पूजाने पांढरी साडी, गोल्डन काठ असलेली, छोटी क्लिप लावून ओले केस मोकळे सोडलेले, त्यावर अबोलीचा गजरा, एकच नेकलेस, मंगळसूत्र. आणि इकडे सनी पांढरा शर्ट, त्यावर पांढरं धोतर,
नेसलेले, त्यावर पंचा, एक हातात कडा, दुसऱ्या हातात वॉच. दोघे एकत्रच मंदिरात येतात. त्याची नजर हटत नसते. भाऊ, नंतर बघा एकमेकांकडे. सगळे मामा तुमच्याकडे बघतायत. वीरेन हळूच सनीला. सनी बघतो तर सगळे हसत असतात आणि काहीतरी बोलतात. सनी वीरेनकडे बघतो तर चालू दे तुमचं, ते म्हणतायत. वीरेन हसतच सनी लाजतो आणि डोक्यावरून हात फिरवून मान खाली घालतो. दोघांना पूजेला बसवतात. पुजारी पूजाला सांगत असतात तसं ती सनीला सांगत असते. पूजा होते. शेवटी दोघे मिळून शिवपिंडीला अभिषेक करतात. पूजा झाल्यावर दोघे एकत्र आरती करतात. सगळे देवासमोर हात जोडून उभे असतात. पूजा आणि सनी उभे असतात. डोळे बंद करून सनी म्हणतच, मला आयुष्यभर पूजाची साथ हवी आहे, बस, बाकी काहीच नको. इकडे पूजा मनातच, काय मागू कळत नाही, पण तरीही पण यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे. पूजा आणि सनी पुजारीचे पाया पडतात. नंतर सगळ्यांच्या पाया पडतात. ते आशीर्वाद देतात. सगळं होईपर्यंत दुपार झालेली असते. चला जेवायला, उशीर झालाय, भूक लागली असेल, सकाळपासून काही खाल्लं नाही. आप्पा, इकडे सनी आणि पूजाची तोंड बारीक झालेली होती. दोघांना पण भूक लागली होती. सगळे फ्रेश होऊन जेवायला बसतात. सनीला फोन येतो म्हणून तो बाहेर जातो. बोल सनी. सर, सगळे प्रूफ मिळालेत. जॉन, ओके, डिस्ट्रॉय हिम. सनी. आणि सगळ्यात शेवटी येतो तर सगळे त्यांच्याकडे बघून हसत असतात. सनी मनातच, यांना काय झालं, हे असं का हसतात माझ्याकडे बघून. जाऊ दे, मला भूक लागली आहे, म्हणून पूजा आणि वीरेनच्या मध्ये जाऊन बसतो. अजूनही बघत असतात. ते बघून सनी वीरेनला, हे असं का माझ्याकडे बघतायत आणि हसतायत का. सनी वीरेन हसतो. भाऊ, तू आणि वहिनी एका ताटात जेवणार आहे म्हणून काही पण का, ही पद्धत आहे का. सनी. नाही, वहिनी बोलल्यात तुम्ही दोघे एकत्र जेवणार. वीरेन हसतच. सनी पूजाकडे बघतो तर ती त्याच्याकडे बघून गोड हसते. सनी मनातच, एवढं गोड हसते म्हणजे नक्की आता ही काहीतरी करणार. सनी कसंबसं हसतच, आज काय आहे, माझ्यासोबत बसली आहे जेवायला, असंच मज्जा. पूजा हसते. मला नाही बसायचं तुझ्यासोबत, तू असंच म्हणून काहीतरी करते माझ्यासोबत. सनी चिडत उठणार तेवढ्यात पूजा हात पकडते. नाही, आज मी नाही काय करणार, मला जास्त भूक नाही आणि हे खूप जेवण वाढतात म्हणून. पूजा बारीक तोंड करून, नक्की का. सनी. हो, मी नाही त्रास देणार. पूजा. दोघे हळूहळू बोलत असतात. पूजाने सनीचा हात पकडलेला असतो. ते बघून सगळे त्यांच्याकडे बघून खाली मान घालून हसत असतात. सनी, पूजा गप्पा झाल्या असतील तर जेवण चालू करा. मोठी आई. पुढे बघतात तर जेवणाचं ताट ठेवलं होतं. भारी आहे तुमचं, एका ताटात जेवायला बसलाय. आमचं नशीब बघा, आमच्या हिने जेवण पण चालू केलं. मामा. सगळे हसायला लागतात. दोघे लाजतात. सगळे जेवायला चालू करतात. इकडे सनी पूजा ताटाकडे बघत असतात. तू यामुळे जेवायला बसली आहे ना. सनी. आज पुरणपोळीचं जेवण असतं म्हणून. हो. पूजा. तुला तर आवडत नाही ना असं एकत्र जेवायला. सनी. हो, पण काय करणार, मला पुरणपोळी आवडत नाही आणि आज तर हे सगळं खायला लावतील. पूजा. मग तू काय खाणार. सनी. मी खीर आणि भात, वरण, बाकीचं तुम्ही खाणार. पूजा. मला नाही जमणार, एकतर तुझ्यामुळे कालपासून माझ्या डाएटची वाट लागते. सनी. बरं बरं, मी भजी पण खाईन, बास, आता यापुढे नाही बाकी काही, तुम्ही खा. दोघे एकमेकांना कॉम्प्रोमाइज करून जेवत असतात. जेवण झाल्यावर सगळे गप्पा मारत बसलेले असतात. काही जण पान खात असतात. काही जावई बापू पान खात नाही का. मामा सनीला. मला आवडत नाही. सनी. तेवढ्यात एक जण येऊन मामांना बोलतं आणि निघून जातो. पाठोपाठ सगळे मुले निघून जातात. हे कुठे चाललेत. सनी. असंच बाहेर गेलेत. ते जाऊ दे, तुम्ही सुरेशला भेटला का. मामा. माहिती नाही कोण आहे तो. सनी. सुरेश माझा पुतण्या, आमचा पैलवान, आत्ताची कुस्ती जिंकली त्याने. आज जर पूजाचं तुमच्याशी लग्न झालं नसतं तर आप्पांनी पूजा आणि सुरेशचं लग्न लावलं असतं. मामा. म्हणजे सनीला राग येतो पण तसं चेहऱ्यावर दाखवत नाही. आमचा सुरेश पैलवान गडी, त्यात दोघे जवळपास एकाच वयाचे, दोघांचं चांगलं जमतं.
पण ताई नको बोलली म्हणून झालं नाही. ताई बोलली तिला मराठी बोलणारा मुलगा बघायचा आणि याला मराठीचा म सुद्धा येत नाही. मामा हसतच. पण इकडे सनी चिडलेला, पण चेहऱ्यावर न दाखवता शांत असतो. मनातच, म्हणजे हिला सुरेश आवडत होता तर? नाही, असं नसतं. तेवढ्यात लांबून पूजा इशाऱ्यातच सनीला बोलवत असते. सनी इकडे तिकडे बघतो आणि कोण मी असं इशाऱ्यात विचारतो. हो, पूजा. तर सनी पूजाच्या मागे परसात जातो. काय काम आहे? सनी आधीच हे सगळं ऐकून वैतागलेला असतो आणि आता हिने बोलवलं. मला पान खायचं आहे, प्लीज आणाल? सुरेश इथे नाही तर त्याला सांगितलं असतं. पूजा, मग तुझं तू आण की. सनी, सगळे मोठे आहेत, मी कसं आणणार? प्लीज. सुरेशला शोधते, तो आणेल. पूजा, जाऊ दे, मी इनोसंट चेहरा करून. तर प्रेक्षकांनो, हा होता आजचा भाग. आता इथे सनीला खूप राग आला आहे कारण इथे सुरेशची एंट्री दाखवली आहे. तर त्याला असं वाटतं की पूजा आणि सुरेशमध्ये सुद्धा प्रेम होतं. तेव्हा आता हा संशय त्यांना कोणत्या टोकाला घेऊन जाईल हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. प्लीज माझी तुम्ही स्टोरी ऐकताय, वाचताय, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्रेक्षकांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता उद्या आपण नवीन भाग घेऊन येणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.